रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कसे आहात सर्व? आज आपण बनवतोय रक्षाबंधन विशेष लाडू बनवतोय बुंदीचे, मोतीचूरचे। तर मोतीचूरचे म्हणून मी लाडू बनवायला घेतले होते, पण मोतीचूरचे न झाले, ते बुंदीचे लाडू झालेले। तर इथं बघा किती छान असे मस्त पैकी लाडू झालेले, आतून पण एकदम रस रशीले असे मस्त लाडू झालेले आहेत। मोतीचूरचे करायचे होते, पण मोतीचूरचे नाही, पण बुंदीचे पण एवढे छान लाडू होतात, खूप छान मस्त असे लाडू होतात। आणि आता हे आपल्याला 2-3 दिवस म्हणजे केवढा पण सुकणार नाही, त्याच्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली त्याच्यामध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठून बघता तेही सांगा, आवडले तर नक्की लाईक शेअर। चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपल्याला मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी मी इथे घेते 2 वाटे पीठ। जेवढे लाडू बनवायचे तेवढे तुम्हाला पीठ घ्यायचं आहे। इथे मी 2 वाटे पीठ घेतलेले आहे। अजून 1 वाटी मी पीठ घेते, माझं पीठ घरचंच आहे। तुम्हाला जर दुकानचं घ्यायचं असेल तर तरीही चालन, पण लाडूचं पीठ शक्यतो वेगळं असतं। पण तुम्ही जर पीठ घेतलं तर तुम्ही फक्त हरभऱ्याच्या डाळीचंच पीठ घ्यायचं, दुसरं पीठ घ्यायचं नाही। आणि दुसरं जर पीठ घेतलं तर त्याच्यावरले लाडू नीट व्यवस्थित जमत नाही। तर आता आपण इथं याच्यामध्ये मी 2 वाटे पीठ घेतलेले आहे, तर आपल्याला इथं वाटीनंच मोजून पाणी घ्यायचं आहे। इथं पाणी टाकण्याआधी आपल्याला थोडंसं कलर घालून घ्यायचं आहे। कलर घालण्याचं कारण कसं का, जे हलवे लोक असतात ते घालून घेते, म्हणून आपण पण घालून घ्यायचं आहे थोडं। इथे 1 चुटकी मीठ घालून घेते मी। आता इथं मी 1 वाटी पाणी घेतलेले आहे, त्याच्यात ते कलरचे बोटं बुडवले म्हणून पाणी असं झालेलं आहे। कलर जर टाकला तर आपले लाडू दिसायला छान होतात, म्हणून कलर टाकून घ्यायचे आपल्याला। आणि छान असं 1 वाटी मी पाणी घालून घेते। आपल्याला अजून पाण्याची गरज पडणार आहे, पण आधी 1 वाटी पाणी घालून घ्यायचं। लगेचच्या लगेच जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून नाही घ्यायचं, म्हणजे आपल्याला बॅटर छान असं व्हायला पाहिजे। चांगलं फेटून घ्यायचं, सगळ्या गोळ्या वगैरे नीट व्यवस्थित फोडून घ्यायचे आपल्याला। तर इथे 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। बॅटर बघा असं झालेलं आहे, पण आपल्याला असं बॅटर नकोय, थोडंसं अजून पातळ पाहिजे, म्हणून आपण अजून पाणी घालून घेणार आहोत। इथे मी अजून 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे, पण आपल्याला एवढं एका वेळेस घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं आहे। एका वेळेस जर घातलं तर खूप पातळ होऊन जाईल, त्याच्यामुळे आपण लागत लागत पाणी घालून घ्यायचं। इथं छान असं बॅटर हलवून घ्यायचं। बॅटर बघा आपल्याला इथं असं तयार झालेलं आहे। आता आपल्याला काय याच्यात पाण्याची गरज नाहीये। आता आपण फक्त 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे बघा, 1.5 वाटीलाही कमी पाणी घातलेलं आहे। 1.25 वाटी पाणी घातलेलं, 1.5 वाटी नाही। तर इथं बघा एवढं 1 पेरा वाटी पाणी शिल्लक आहे। आता इथं काय आपण पाणी वगैरे मोजून नाही घेतलेलं, पण बॅटर असं पाहिजे नाही आपल्याला, एकदम पातळ असं। तर आपल्याला बॅटर तयार आहे, आपण लगेचच कढई ठेवून घेऊया तळायला आता। आणि एकदम असं मऊसूत झालं पाहिजे, कुठं गोळे राहायला नको, छान असं व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण बॅटर जरा वेळ साईडला ठेवून देऊया आणि चाळणी बघूया कोणती चाळण लावायची आपल्याला, कोणती नाही। तर आपल्याला मोतीचूर लाडूसाठी बघा याच्यातून कोणती चाळण उपयोगी पडणार आहे। याच्यातले तिसनी ते होल पण खूप मोठे, या चाळणीचे पण होल खूप मोठे, एक झाकणी आहे तिचे पण होल खूप मोठे आहेत, आणि ही चाळणीचे पण खूप मोठे आहेत। तर मग आपल्याला काय करायचं, चाळणी नाही त्यांनी कॅरी बॅग घेतली, कॅरी बॅगनी जरी एक छोटंसं असं होल पाडून त्याच्याने पण जमतं। खूप टेन्शन होतं काय करायचं काय नाही, काय करायचं काय नाही। मी ते गिरणीची चाळण काढून आणली, खूप छोटे होल आहेत, स्वच्छ धुवून काढलेली आहे। गिरणीला भरपूर चाळणी आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातली एक मी यूज केली आणि घेऊन आलेली। आता आपण ती आपल्याला याच्याने बुंदी करायला घेऊया। इथे आपण शेगडी पेटून घेतलेली आहे आणि गावरान तूप असं गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला तेलात नाही, गावरान तुपामध्ये बनवायचे। तर इथे मी गावरान तूप इथं ओतून घेतलं, आत्ताच बनवलं ताजं ताजं आणि बनवून घेतलेलं आहे। तर आपण तेल तापलं काय बघूया एकदा, थोडंसं घालून बघायचंय। तर तेल छान असं तापलेलं आहे बघा। आता मी याच्यामध्ये ही चाळण ठेवून घेणार आहे। आता याच्यात आपण चाळण ठेवून घेतलेली आहे, आणि याच्यातून बघू जमतं की काय ह्या चाळणीतून, नाहीतर मग आपल्याला दुसरी चाळण बदलावं लागणार आहे। तर इथे बघा आपण थोडं थोडं करून चमच्याने घ्यायचंय आपल्याला, आणि याच्यावरती घालून घ्यायचंय। बोटाने हलवून घ्यायचं किंवा झाऱ्या असं हलवतात असं हलवून घ्यायचं। तर इथे आपल्याला पहिली बुंदी झालेली आहे बघा। आता इथे आपण ह्या चाळणीने
तर ह्याच चाळणीला बनवूया, म्हणजे झाकणीला बनवतोय. तर झाकणीला पण खूप छान अशी बुंदी निघते आपल्याला. मोतीचूरचे तर नाही, पण बुंदीचे लाडू होणार आहेत आज. तर इथे आपल्याला झाकणी अशी पकडायची याच्यावरती आणि याच्यावरती चमच्याने पीठ घालून घ्यायचं आहे आणि असं असं करून घ्यायचं आहे. तर बघा, याच्याने छान जमतं म्हणून मी हे घेतलेलं आहे. त्याच्याने काही एवढं खास जमत नाही, त्याच्याने डायरेक्ट गोळे गोळे तयार होत होते, म्हणून मग मी ते कॅन्सल केलं आणि आपण झाकणीवरच करूया. मी मागच्या वेळेस पाणीपुरीला झाकणीनंच केलं होतं, तर आज पण आपण झाकणीनंच बनवूया. मोतीचूरचे नाही, बुंदीचे लाडू तयार होणार आहेत, कारण की बुंदी थोडीशी मोठी पडते, मोतीचूरवाणी नाही. आपल्याला मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी त्याच्यासाठी बेसन पीठ आपल्याला जरा थोडंसं जाडसर पाहिजे. आणि या झाऱ्याने पण बुंदी तयार होते. मी मागच्या वेळेस बनवली होती झाऱ्याने सुद्धा, तर अशी जाडसर, थोडीशी जाडसर होती, पण बुंदी छान होती बघा. तर आपण याच्यावरच लाडू बनवणार आहोत आज बुंदीचे. काढून घेऊया, सगळी बुंदी अशीच बनवून घेऊया. तर इथं बघा, अशी एवढी अशी बुंदी आपल्याला तयार आहे आणि बाकीची राहिलेली पण करून घेणार आहोत. तर त्याला पाक कसा बनवायचा मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठून बघताय कुठून नाही मला कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्यावाले अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील. आपण याच्या आधी इथं चाळण ठेवलेली होती पुरण किसायची, पण तूप जरा थोडंसं कमी असल्यामुळं, म्हणजे कमी पडल्यामुळं ते मी चाळण काढून घेतली आणि डायरेक्ट झाऱ्यानेच काढते. म्हणजे तेवढे चाळणीमध्ये बसत नव्हते. दिवाळीचे शंकरपाळ्या वगैरे करत असं चाळणच ठेवून देते, म्हणजे आपल्याला जास्त झाऱ्याने काढत बसावं नाही लागत. आता सगळी बुंदी अशीच करून घेऊया. आपण. इथं आपल्याला बुंदी सगळी तळून झालेली आहे. आपल्याला पाक तयार करून घ्यायचा. इथं 1.5 वाटी साखर घालून घ्यायची. इथे मी 1.5 वाटी साखर घालून घेतलेली आहे. आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, पाणी घालून घ्यायचं. पाक छान असा हलवून घ्यायचा आहे आपल्याला. पाक छान असा हलवून घेऊया. थोडासा कलर घालून घ्यायचा आपल्याला याच्यात पाकामध्ये. इथे थोडासा कलर घालून घेतलेला आहे बघा, उगीच थोडासा घातला. आपण बुंदीत पण थोडासा कलर घालून घेतलेला आहे. जसं हलवेवाले कलर घालतात तसंच घालून घेतला थोडा थोडा. तर पाक छान असा उकळून घ्यायचा आपल्याला. इथे छान असा आपल्याला पाक तयार झालेला आहे. याच्यामध्ये मी वेलची पूड घालून घ्यायची आपल्याला. इथे मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं लिक्विड शुगर जर असेल, लिक्विड साखर जर असेल तर ती घालून घ्यायची. ते जर नसेल तर तुमच्याकडं हानी घालून घ्यायचं आहे आपल्याला, पण हानी आत्ताच घालायचं नाही आहे. तर इथं छान असं आपल्याला पाक तयार झालेला आहे आणि मी शेगडी आता बंद केलेली. आपल्याला गॅस बंद करून इथे हे पाकामध्ये बुंदी घालून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बुंदी घालून घ्यायची गॅस बंद करून. मग परत कमी गॅसवर आपल्याला हलवत राहायचं आहे. तर ही सगळी बुंदी इथं आपल्याला घालून घ्यायची. आता बुंदी छान अशी इथं आपल्याला पाकामध्ये हलवून घ्यायची आहे आणि गॅस चालू करायचा. आता शेगडी चालू करून द्यायची. कमी शेगडीवर आपल्याला आता हे पूर्ण पाकामध्ये शिजून घ्यायचं आहे. तर गॅस शेगडी चालू करून देऊया आता. आता इथं पूर्णपणे आपल्याला साखरेचा पाक आटत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर हलवत राहायचं आहे. अधूनमधून म्हणजे असं अजिबात हे करायचं नाही का आपण गॅस मोकळा सोडायचा नाही, गॅस फुल पण करायचा नाही. गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला हलवत राहायचं आहे. बनवतोय रक्षाबंधन विशेष लाडू बनवतोय रक्षाबंधनसाठी. रक्षाबंधन आलंय आता. रक्षाबंधनसाठी आपण रेसिपी बनवतोय. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कॉमेंटमध्येही कळवा माझी बुंदी तुम्हाला आवडली की नाही, म्हणजे लाडू आवडतात की नाही. आपल्याला बुंदीचे लाडू बनवायचे तर लाडू आवडतात की काय मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि हे एकदम रसरशीली होणार आहे. अजिबात पण तिला असं सुकणार नाही. अशी छान अशी मस्तपैकी रसेली बुंदी आपल्याला लाडू तयार होणार आहेत. जसे आपल्याला बाजारात भेटतात तसेच होणार आहेत. पाकामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा
किंवा तुमच्याकडे जो फ्लेवर असेल तो तुम्ही वापरून घ्यायचा। इथं मी वेलची टाकलेली आहे, वेलची पूड टाकलेली आहे आणि मी आता इथं हनी घेतलेलं आहे बघा। आपल्याला हनी पण घालायचे, पण ते आत्ताच नाही घालायचं, आपल्याला जरा वेळाने घालून घ्यायचे। त्याच्यामुळे थोडंसं पाक आटून द्यायचं आपल्याला, नंतरून आपण घालून घेणार आहोत। इथे मी थोडेसे काजूचे काप घेतलेले बघा, ते घालून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये। अर्धी वाटी काजू घालून घेतलेले आहेत, छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। इथं मी मोठा 1 चमचा हनी घालून घेते, याच्यातून काढून घेतलेलं आहे। ते फ्रीजमध्ये होतं म्हणून थोडंसं घट्ट झालं, तर मी 1 मोठा चमचा असं इथं मध घालून घेते। मी छान असं हलवून घ्यायचं आपल्याला। आता आपल्याला जर साखरेचं पाणी जर आटलं असेल तर आता आपल्याला काढून घ्यायचं याच्यातून, याच्यावर ते ठेवायचं नाही। हे मध घालण्याचं कारण असं आहे का आपल्याला साखरेचा पाक जो असतो असं कडक होऊन जातो ना, तर असं कडक होणार नाही याच्याने। किंवा तुमच्याकडे लिक्विड जर असेल, लिक्विड चेनी जर असेल किंवा ग्लुकोज जर असेल तर तुम्ही ते घालून घ्यायचं, आणि त्याच्याने असं मस्तपैकी 2-3 दिवस मस्तपैकी असे नरम लाडू राहतात, असे कडक होती नाही। तर इथे आपल्याला लाडू असे मस्तपैकी छान असे तयार करून घ्यायचे, म्हणून आपण इथं मध घालून घेतली। तर याच्यातलं पूर्णपणे पाक संपलेला आहे बघा। आता आपण गॅस बंद करूया, शेगडी बंद करूया। आता शेगडी बंद केलेली आहे, आपण शेगडी बंद करेल, पण 2 मिनिटं आपल्याला परत हलवून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। इथे आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड व्हायला त्याला अर्धा ते 1 तास लागतोच आहे। तर आपण याला थंड होऊन देऊ अर्धा 1 तास, त्याच्यानंतर आपण लाडू बांधणार आहोत। तर बघा किती छान असा पाक त्याला लागलेला आहे, मस्तपैकी छान। आता आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं आहे, 1 तास 2 तास पण ठेवतात। 1 ते 2 तास आपण वाट बघूया याच्याला थंड होण्याची, नंतर आपण लाडू बांधून घेऊया। इथे 1-1.5 तास झालेले, आता आपण लाडू बांधून घेऊया। आता पुन्हा एकत्र करून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण आणि लाडू बांधून घ्यायचे आपल्याला इथे। तुम्हाला जेवढे साईजचे लाडू बांधायचे तेवढे साईजचे लाडू बांधून घ्यायचे तुम्ही, छोटे मोठे। लाडू बघा किती पटकन असा तयार होतोय, वेळ लागत नाही लाडूला, फास्ट दिशे असा एकदम मस्त लाडू होतोय। जरा बारीक बारीकच करू। तर बघा किती छान असं आपल्याला लाडू तयार होते ते। तर सगळे असेच लाडू बनवून घेऊया। तर बघता बघता आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत। आता 2 लाडू होतील एवढं आपल्याला मिश्रण खाली आहे। काय झालं, थोडंसं लेट झालं, म्हणजे आपण 1 तास दिला होता, मी म्हटलं तर 1 तासामध्ये, पण जर समजा आपण मध टाकली नसते ना तर आपले लाडू वळले नसते। मध टाकल्यामुळे आपले लाडू वळतात ते, आणि जर समजा मध टाकली नसती तर लाडू वळले नसतात। तर लाडू बघा किती छान असे मस्त इथे लाडू झालेले आपल्याला, बुंदीचे लाडू छान असे लाडू होतात। आणि थोडंसं लवकर जर घेतलं असतं तर एकदम छान लाडू झाले असते आणि मस्त झालं असतं। थोडंसं मी तुम्हाला 1 तास दिला होता, तर 1 तासामध्ये थोडंसं जास्त झालं, त्याच्यामुळं लाडू बांधायला थोडंसं कठीण गेलं। म्हणजे कठीण, एवढं कठीण नाही गेलं, असे लाडू होतात ते, पण एवढंच आहे का थोडंसं पाक सुकला जास्त आणि एकदम लाडू असे परफेक्ट असे मस्त होतात ते। लगेच त्याच्यातलं तूप सुकून जाते बघा, किती छान असे मस्तपैकी लाडू झालेले। आता आपल्याला एक शेवटचा लाडू बाकी आहे, तो पण बांधून घेऊया। आता आपल्याला शेवटचा लाडू तो पण बांधून झालेला आहे। छान असे लाडू होते ते, काही एवढं टाइम लागत नाही, काही नाही, एवढंच आहे का आपल्याला त्याला थोडीशी विश्रांती द्यावा लागते 1 तासभर। ते 1 तासभर विश्रांती दिल्यावर तुम्ही लवकरच बांधायला घ्यायची गरम येतेच। मी जरा थोडी कामात होते त्याच्यामुळे थोडंसं मला टाइम झाला। तर इथं बघा आपल्याला सगळे लाडू असे झालेले आहे, पण मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते। ह्याच्यातच फुटले, तो एवढे छान लाडू झाले का आतल्या बाजू आतच फुटून जातात, एवढे छान असे मस्त लाडू झाले। दुसरा पण फोडून दाखवते। तर बघा आतून किती छान असे मस्तपैकी झालेले आहेत।
एकदम रसरशीत मस्त झालेली, अजिबात त्याच्यावाला रस सुकणार नाही. कारण की त्याला कारण असं आहे की आपण त्याच्यामध्ये मध टाकली. तुम्हाला जर समजा त्याच्यामध्ये दुसरी शुगर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. लिक्विड शुगर ती पण छान असते, म्हणजे त्याच्याने पाक असा सुकत नाही. त्याच्यासाठी ती शुगर टाकावं लागते. आणि जर समजा शुगर नसेल तर तुम्ही मध टाकू शकता. मध पण छान आहे, मधीना पण छान होतं. मध पण आहे ना असं पाक सुकू देत नाही. तर इथं आपल्याला लाडू पूर्णपणे झालेले आहेत. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्यावाले अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील. तर बघा आपले लाडू किती छान असे मस्त झालेले. रक्षाबंधन विशेष, आता रक्षाबंधनसाठी आपण हे लाडू ठेवणार आहोत. तर बघा किती छान असे मस्तपैकी रक्षाबंधनसाठी स्पेशल विशेष लाडू झालेले आहेत. आवडले तर नक्कीच लाईक करा आणि करून पण बघा. करून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही लाडू कसे झाले कसे नाही. त्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. इथे एक मी मिठाईचा डबा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ही लाडू स्टोअर करून ठेवून देऊया. तुम्हाला जर ठेवायचे असेल असे तर असे ठेवा, नाही तर मग तुम्ही दुसरं तुम्हाला जे असेल ते त्याच्यामध्ये तुम्ही ठेवले तरी चालतील, काही हरकत नाही. तीन लाडू शिल्लक राहिले ते तसेच राहतील. आता हे आपण साईडला ठेवून देऊया. अशा ठिकाणी ठेवायचे त्या ठिकाणी मुंग्या वगैरे लागायला नको, म्हणजे मीठ व्यवस्थित राहून जाईल. तर बघा किती छान आपल्याला मिठाई तयार आहे.